लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत वटसावित्री पौर्णिमा सणाच्या अनुषंगाने चेन स्नॅचिंग गस्ती तसेच टवाळखोर इसमावर कारवाई करत असताना पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे आणि गणेश भागवत यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गांधीनगर गेट नाशिक पुणे रोड येथे एक इसम देशी बनावटीची पिस्तूल घेऊन येणार आहे। त्यावरून गांधीनगर गेट नाशिक पुणे रोड या परिसरात गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी सापळा लावला असता इसम नामे सतीश विष्णू खेत्रे वय 25 वर्ष राहणार राहुल नगर महादेव मंदिराजवळ टाकरी रोड नाशिक हा पान टपरीवर असताना पोलिसांची चाहूल लागताच तो मोकळ्या मैदानात पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पथकाने त्यास पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले। त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस असा एकूण 31,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे। सदरचे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले असून सदर इसमावर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे विना परवाना अग्निशस्त्र बाळगण्याचे मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्यात ताब्यात देऊन गुन्हा नोंद केला आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी आज वटसावित्री पौर्णिमेनिमित्त पोलीस ठाणे हद्दीत व पोलीस आयुक्त हद्दीत सतर्कपणे गस्त करण्याबाबत गुंडाविरोधी पथकाला आदेशित केले होते। त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे हे उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असताना त्यांना बातमी मिळाली की एक इसम हा गावठी कट्टा घेऊन येणार आहे। त्याप्रमाणे सदरची बातमी माननीय DCP क्राईम बचाव सर व माननीय ACP क्राईम श्री मिटके सर यांना सांगून त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार असे उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गांधीनगर परिसरात सापळा लावला असता इसम नामे सतीश विष्णू खेत्रे वय 25 वर्ष राहणार राहुल नगर टाकळी रोड नाशिक यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस असं अग्निशस्त्र हस्तगत करण्यात आलेलं आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाने आज रोजी केलेली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नाशिक रोड प्रतिनिधी रवींद्र जाधव, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.